नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेडमध्ये ईद मोठ्या उत्साहात साजरी. शिवसेना पदाधिकाऱ्यांची मुकादम कुटुंबियांना भेट. मंत्री आदितीताई तटकरे यांनी केलं कशेडी मठामध्ये श्री स्वामींचं विधिवत अभिषेक आणि पूजन. दादर रत्नागिरी पॅसेंजर तात्काळ सुरू करा, अन्यथा कोकण रेल्वे मुख्यालयावर धडक. महाराष्ट्र दिनी आंदोलनाची तयारी. खेड तालुक्यातील दयाळ जिल्हा परिषद गटात रमजान ईद निमित्त जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांची सदिच्छा भेट. सविस्तर वृत्त. श्री अहमद शेठ मुकादम हे खेडमधील एक वडीलधारी व्यक्तिमत्व. शब्द हेच प्रमाण मानणारे शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध जपणारे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व. त्यांचे चिरंजीव शमशुद्दीन भाई हे प्रथितयश बांधकाम व्यावसायिक, पण तेवढेच परोपकारी, लोकांना अडीअडचणीत मदत करणारे खेडमधील एक व्यक्तिमत्व. आज त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला खेडच्या नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शहरप्रमुख कुंदन सातपुते, गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक संजय मोदी, स्वप्नील सैतवडेकर, आरिफ मुल्लाजी, नगरसेविका रेश्मा खतीब, रसिका खेडेकर, दीप्ती शिगवट, माजी नगरसेवक राजेश बुटाला उपस्थित होते. खेड तालुक्यातील दयाळ जिल्हा परिषद गटात पवित्र रमजान ईद सणानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. या निमित्तानं दयाळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांनी आपल्या गटातील नांदगाव, संगलट, रजवेल, आमशेत, करजी आणि सवणस या गावांना भेट देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मुस्लिम बंधू भगिनींशी संवाद साधत सणाच्या आनंदात सहभागी होत सदिच्छा व्यक्त केली. गावामध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा देखील घेतला आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. स्वतः जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम हे ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या घरी आल्याने मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता. त्यांच्या या भेटीमुळे सामाजिक ऐक्य आणि आपुलकीचं वातावरण दृढ झाल्याची भावना मुस्लिम बांधवांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली. या प्रसंगी भडगाव पंचायत समिती गणाचे सदस्य संग्राम कदम, दयाळगड पंचायत समिती सदस्य शमिका सूर्यकांत महादे, उद्योजक साहिल कदम, नागेश शिगवण, विनायक खानविलकर, सुनील पवार, अविनाश जाधव, सूर्यकांत महादे, दिनेश पाष्टे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पवित्र रमजान ईदच्या शुभप्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी खेड शहरातील मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, अवेश चौगुले, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ मठ कशेडी बंगला येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी कशेडी मठामध्ये स्वामींचं विधिवत अभिषेक आणि पूजन केलं. या निमित्त कशेडी मठाच्या वतीने आदितीताईंचा सन्मान करण्यात आला. यावेळी कशेडी गावचे सरपंच संजय दरेकर, माजी सरपंच सुरेंद्र आप्पा दरेकर, मठाचे विश्वस्त संजय मोरे, मठाचे व्यवस्थापक समीर मोरे आणि माजी उपसभापती विश्वासराव दळवी हे उपस्थित होते. यावेळी असंख्य स्वामी भक्तांनी प्रकट दिनानिमित्त स्वामी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. कशेडी मठ हे डोंगराळ भागात वसलेलं असल्याने येथील परिसरात विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी मठाच्या वतीने तसेच कशेडी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रयत्न करण्याचं यावेळी ठरवलंय.
करोना काळापासून बंद असलेली दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यास मध्य रेल्वे प्रशासन टाळाटाळ करत आहे. या विरोधात आक्रमक पवित्रा घेत कोकणवासियांनी आता थेट कोकण रेल्वेच्या मुख्यालयावर धडक देण्याची तयारी केली आहे. दादर रत्नागिरी पॅसेंजर तात्काळ सुरू करा, अन्यथा महाराष्ट्र दिनी तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा प्रवाशांतर्फे जल फाउंडेशन या संस्थेनं दिलाय. रेल्वे प्रशासन उत्तर हिंदुस्थानला जाणाऱ्या नवीन गाड्यांना दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतं, मात्र कोकणच्या गाडीसाठी जागा नसल्याचं कारण देत आहे. प्रशासनाचा दुजाभाव आता खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनानं सहनशीलतेचा अंत पाहू नये. महाराष्ट्र दिनापूर्वी गाडी पूर्ववत सुरू करावी, अन्यथा प्रवाशांच्या तीव्र आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानीला रेल्वे प्रशासन जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया नितीन जाधव यांनी दिली आहे. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून प्रवाशांच्या सेवेत धावणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन करोनापूर्वीच्या वेळापत्रकानुसार तात्काळ सुरू करावी, ही आमची आग्रही मागणी आहे. मात्र मध्य रेल्वे प्रशासन या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. उत्तरेकडील गाड्यांना सोयीस्कर वेळ उपलब्ध करून देणारं रेल्वे प्रशासन महाराष्ट्रातील जनतेच्या सोयीचा विचार करत नाही, ही दुर्दैवी बाब आहे, अशी तीव्र नाराजी कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी व्यक्त केली आहे. लोटे MIDC परिसरात पुन्हा एकदा औद्योगिक प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतून प्रक्रिया केलेलं पाणी नेणारा टँकर ग्रामस्थांनी अडवल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीतून प्रक्रिया केलेलं पाणी टँकरद्वारे CETP येथे नेलं जात होतं. मात्र संशय आल्याने स्थानिक ग्रामस्थांनी शुक्रवारी हा टँकर अडवला. यानंतर CETP प्रशासनानं टँकर गेट बाहेर थांबवण्याचे निर्देश दिल्याने ग्रामस्थांचा संशय अधिकच वाढला. टँकरमधील पाणी नेमकं कोणत्या प्रकारचं आहे, याबाबत CETP प्रशासन किंवा चालक यांच्याकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. यामुळे परिसरात संभ्रम आणि संतापाचं वातावरण पसरलंय. श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, शिवतर रोड, भैरी भवानी नगर, खेड येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. यामध्ये सकाळी 6 वाजता श्रींचं पूजन, सकाळी 7 वाजता जन्म उत्सव कीर्तन, 9 ते 12 लघुरुद्र, 12:30 वाजता श्रींचा मुखवास, 4 वाजता दिंडी सोहळा, 5:30 वाजता सवाद्य पालखी परिक्रमा मंदिर परिसर, 7 वाजता आरती, 7 ते 10 महाप्रसाद आणि संगीत गायन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच श्रींना 2100 पुरणपोळ्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्याचप्रमाणे शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी पालखी परिक्रमेचं आयोजन करण्यात आलं होतं. सायंकाळी 6 वाजता मंदिरातून पालखीचं सवाद्य प्रस्थान महात्मा फुले नगर मार्गे शिवाजी चौक, वाणीपेठ, गांधी चौक, पानगल्ली, गुजराळी, पावसकर नाका, सोनाराळी, कासाराळी, ब्राह्मणाळी, बाजारपेठ, हनुमानपेठ, कोष्टीआळी, संत रोहिदास नगर, संत सेना नगर, योगायोग सोसायटी मार्गे मंदिराकडे पालखी रवाना झाली. असंख्य स्वामी भक्तांनी दर्शनाचा, महाप्रसादाचा आणि पालखी परिक्रमेचा लाभ घेतला. मुख्यमंत्री बळीराजा पाणद रस्ते योजना समितीची दापोली मंडणगड संयुक्त बैठक नुकतीच दापोली उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात समितीचे अध्यक्ष किशोरभाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि दापोली उपविभागीय अधिकारी श्री विजयकुमार सूर्यवंशी, दापोली तहसीलदार अर्चनाताई बोंबे, मंडणगड तहसीलदार अक्षय ढाकणे, शैलेश सणस, DYSP यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीत योजनेचा उद्देश, निकष तसेच योजनेअंतर्गत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेले 165 अर्जांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाला बळकटी देणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा पाणद रस्ते योजनेचा उद्देश सफल करण्याचं बैठकीत ठरवण्यात आलं. या बैठकीला दापोली मंडणगड भूमी अभिलेख पंचायत समिती, जिल्हा परिषद, बांधकाम, कृषी आदी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
लोटे MIDC येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी येथे सुरू असलेल्या आंदोलनास खेड पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर श्री विवेक आहिरे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करून धरणे आंदोलन किती दिवस चालू राहणार याची चर्चा केली आणि याबाबत कोर्टात PIL दाखल करावी असा सल्ला दिला. परंतु धरणे आंदोलकांनी जोपर्यंत कंपनी बंद करत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालू ठेवून हा लढा 6 एप्रिल 2026च्या मोर्चानंतर अधिक तीव्र केला जाईल असं सांगितलं. शुक्रवार 20 मार्च 2026 रोजी खेड तालुक्यातील आवाशी येथे परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांचे आध्यात्मिक प्रवचन माऊली ज्ञानेश्वर सभागृह आवाशी देऊळवाडी येथे संपन्न झालं. गुरु परंपरेने चालू असलेला हा आध्यात्मिक सोहळा परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी मठाधिपती सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सत्संग सोहळ्याचा आणि अमृततुल्य बोधाचा लाभ आणि स्वामींचा आशीर्वाद रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम आरोग्य सभापती आणि दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांनी घेतला. या कार्यक्रम प्रसंगी खेड पंचायत समिती उपसभापती सुनील मोरे, माजी उपसभापती जीवन शेठ आमरे, दिनेश पाष्टे तसेच पदाधिकारी, ग्रामस्थ आणि भक्त मंडळी उपस्थित होते. बलात्कार प्रकरणातील आरोपी बाबा अशोक खरात यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री आणि पक्ष अध्यक्ष सुनेत्राताई पवार यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. सूत्रांनुसार त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं. फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात रुपाली चाकणकरांनी म्हटलंय त्या तात्काळ प्रभावाने आपल्या पदावरून पाय उतार होत आहेत. त्यांची नियुक्ती 15 ऑक्टोबर 2024 रोजी झाली होती. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं म्हटलंय. त्यांनी राज्य नेतृत्व आणि सहकाऱ्यांचं त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार देखील मानलेत.